मी मात्र घाबरले, पण हिम्मत करून विचारले, रडू नको प्लीज, तुला काय ग झाले? रडू नको प्लीज, तुला काय ग झाले? ती रागाने पाहत म्हणाली, अगं माझे हे हाल तुम्ही मानवानेच तर केले, मला काही कळेना, अर्थ याचा समजेना. ती खूप रागात होती, काही केल्या बोलेना. शेवटी मीच बोलले, जाऊ द्या या बसा ना. म्हटलं थोडं वातावरण चेंज करावं, पाहुण्यांचं स्वागत निदान चहा पाण्यानं तरी करावं. स्वयंपाकघरात चहा तर होता, पण पाण्याचं मडकं होतं रिकामं. अहो विहिरी तालाबातच नाही पाणी, तर मडक्यात कुठून भरावं? तिच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला आणि टचकन आलं डोळ्यात पाणी. जलदेवता हळूच कशी म्हणते, भेटेल का मला तरी एक ग्लास पाणी? हे ऐकताच मी थोडी फ्लॅशबॅक मध्ये गेले. पाण्याचा अतिवापर, जलप्रदूषण, वनांची कत्तल या सर्व गोष्टींची जाण मला झाली. पाण्याचा वापर टाळा. दारू पाण्याचा अतिवापर, जलप्रदूषणाला घालू आळा. नदी जलाशय स्वच्छ ठेवून सर्वांनी हे नियम पाळा. पाळणार ना तुम्ही नियम? पाळणार ना? हो. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. हे फक्त बोलू नाही, करू आम्ही कृती. आम्ही सर्व मानव मिळून करू जलजागृती. आता मात्र जलदेवता हसली. आनंदाने आशीर्वाद देऊन बाय मला म्हटली. मी तर माझ्या जलदेवतेला वचन दिलं. तुम्ही देणार का वचन जलदेवतेला? हो. देणार ना? जल दिनाच्या तुम्हा सर्वांना